पिंपळनेर महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला। पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू झालाय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रतिभा चौरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मोठी मुसंडी मारण्यात आली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अतुल भाऊ सोनवणे, प्रवक्ता प्रियंका जोशी, संदीप भाऊ देवरे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारादरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रतिभा चौरे यांनी शहरातील जनतेला आवाहन केले, आम्ही शहरातील तमाम जनतेच्या विकासासाठी ही निवडणूक लढवत आहोत। महाविकास आघाडीने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांचे लक्ष वेधले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल मुराळे। अध्यक्ष पदाची उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे, निशाणी आहे पंजा। येत्या 2 तारखेला पंजासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत विकासाला तुम्ही द्या, अशी सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करीत आहे। त्याचबरोबर आमच्या सोबतचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आज सगळे पदाधिकारी आलेले आहेत। आमचे 10 मध्ये माननीय आमचे दत्तूभाऊ गुरव, आमच्या या पक्षाची ते सुद्धा उभे आहेत। त्यांची निशाणी आहे मशाल आणि शोभाताई चिंतामण ठाकरे या अपक्ष उमेदवार पुरस्कृत आहेत, त्यांची निशाणी आहे सिलेंडर। आणि या सगळ्या पक्षाला त्या प्रचारासंबंधी या ठिकाणी माननीय श्री अतुल भाऊ सोनवणे जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट, नरेंद्रजी परदेशी उपजिल्हा प्रमुख धुळे जिल्हा, तसंच चंद्रकांतजी देसले तालुका प्रमुख साक्री, प्रशांत दादा ठाकूर, महादूत दादा गवळी, ज्ञानेश्वरजी पगारे समन्वयक साक्री तालुका, माननीय अनंत जावडेकर आणि त्याचबरोबर जोशी जोडलेले आहेत। सोबत बापूसाहेब चौरे आहेत, टिनू दादा वाघ आहेत आणि पवित्र झाले आहे लक्ष्मण शास्त्री जोशी, जे शब्दकोशाचे उद्गाते आहेत। इतके महान व्यक्ती या पिंपळनेर शहरामध्ये येऊन गेले, होऊन गेलेले आहेत। तिथे चांगलं वाचनालय होतं, त्या वाचनालयाचं पुनर्जीवन आम्ही करणार आहोत। आमच्या आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही विकास कार्यक्रम राबवणार आहोत। आमचं महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे, त्याच्यासाठी आम्ही सतत कार्यक्रम घेतो। मी स्वतः 8 मुली दत्तक, जिला आई नाही, वडील नाही किंवा ती परिस्थितीने थोडी गांजलेली आहे, त्या मुलींचं संपूर्ण शिक्षण करून त्यांचं लग्नापर्यंतच सगळी जबाबदारी मी घेते। आमची 8 वर्षापासून कंसारा माऊली अभ्यासिका आहे, जिथं आतापर्यंत लोकमतने दखल घेतली आहे। 70 मुलं क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी झालेले आहेत। आम्ही पिंपळनेर सखी मंचासारखा सगळ्या पिंपळनेरच्या महिलांनी मिळून कार्यक्रम घेतला, गट तट पक्ष विसरून। त्या ठिकाणी जोरदार कार्यक्रम झाला। मी अरुणा शानबाग बोलते। आता ते प्रकरण तुम्हाला डोंगराळे गावाचं आहे, त्याच्यावरच आधारित आम्ही घेतलं, तर मी अरुणा शानबाग बोलते। मुलींसाठी संरक्षणासाठी जुडो कराटेचं प्रशिक्षण, स्वयंसंरक्षणाचे धडे असणारे प्रशिक्षण आम्ही इथं देणार आहोत। सीसीटीव्ही कॅमेरे चौकात बसवणार आहोत, पथदिवे करणार आहोत। त्याचबरोबर जो दमडकेश्वर कुस्ती मैदानाजवळचा जो पूल आहे, त्याचा आम्ही तो पूल आहे उंच करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळा ब्रिज कसा करता येईल, जिथं पायी चालताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, पाणी पावसाचं विद्यार्थ्यांची शाळा बुडणार नाही।